नमस्कार. आपण बघत आहात IBA5 न्यूज चॅनल आणि IBA5 न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे. मी एक संविधान खतरे में है म्हणून एक पॉम्पलेट छापलो होतो. त्याच्यामध्ये कितीतरी लोकांच्या वाईट प्रतिक्रिया आल्या, ज्याच्यामध्ये सगळ्यात माझ्या समाजाच्या लोकांनी मला म्हटलं की संविधान हा काँग्रेस पासून खतऱ्यात आहे, बीजेपी पासून नाही. त्यांना मी प्रत्युत्तर देण्याकरिता हा व्हिडिओ बनवत आहे. संघटना हजार झाल्या, नेते हजार झाले, कोणा म्हणावे आपुले चेहरे हजार झाले, तू पाहिलेले स्वप्न पूर्ण झालीत का रे, भीमा तुझ्या मताची माणसं मेलीत का रे. बंधूंनो, आपल्या देशामध्ये संविधान कोणी खतऱ्यामध्ये आणलं हा सगळा मला तुम्हाला या व्हिडिओ मध्ये सांगून देणं मी आपला भाग समजतो. त्याचप्रमाणे काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं असे सगळे लोक गल्लीतून ते दिल्लीपर्यंत आणि पूर्ण भारतात ओरडत आहेत, परंतु काँग्रेसने 70 वर्ष राज्य केलं नाही. जेव्हा मी त्याचं कॅल्क्युलेशन केलं तेव्हा मला आढळून आलं की 54 वर्ष 324 दिवस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पार्टीने राज्य केलं. भारतीय संविधान खतऱ्यामध्ये कसं आहे याबाबत कितीतरी लोकांना माहित नाहीये. टीका करणारे माझ्या एससी समाजाचे लोक आहेत, त्यांना मी सांगू इच्छितो की भारतीय संविधान हा कोणत्या पक्षापासून खतऱ्यामध्ये आहे. मित्रहो, सुप्रीम कोर्टाने जेव्हा वर्गीकरणाचा जजमेंट दिला की एससी आणि एसटीचं आरक्षण त्याच्यात वर्गीकरण करण्यात यावं, त्यावर 15 ऑक्टोबर 2024 ला महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे माननीय मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आपला देवाभाऊ अजितदादा यांनी एक शासन निर्णय काढला आणि शासन निर्णय काढून एक समिती गठीत केली. त्या समितीमध्ये पाटण्याचे एक रिटायर्ड जज आहे, त्याचप्रमाणे भारती पुणे येथील एक मॅडम सदस्य सचिव आहेत. त्यावरून अभ्यास करण्यात आला आणि बोट उचलण्यात येत आहे की एससी आणि एसटीच्या वर्गीकरण कसं. याकरिता 21 ऑगस्टला भारत बंदचं आंदोलन पुकारला होता, ज्यामध्ये ओबीसी, एससी, एसटी तिन्ही प्रवर्गाचे लोक होते. आंदोलन करून भारत बंद करण्यात आला, तरी पण एकनाथ भाऊला आणि त्या आमच्या लाडका भाऊ म्हणतात तो देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा यांना समजलं नसेल का की 21 तारखेला ज्या अर्थी ओबीसी, एससी, एसटी एकत्र होऊन भारत बंदचं आंदोलन पुकारला, तर आपण समिती कशी काय गठीत करावी. याआधी तरी दिल्लीच्या जंतर मंतरवर संविधानाच्या प्रती फाडण्यात आल्या, तेही सनातनीच लोक होते. सांगण्याचं तात्पर्य की आरक्षण म्हणजे जो पैशाने सबळ झाला त्याची आर्थिक उन्नती झाली, याकरिता आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं नव्हतं, हे लक्षात असू द्या. आधी 1946 ला म्हणजे ब्रिटिश काळात निवडणुका झाल्या, त्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे शेड्यूल कास्ट फेडरेशनच्या पक्षाने 2 सांसद निवडणूक जिंकून आले, एक बंगाल प्रांतच्या आणि एक मद्रासचा. जोगेंद्रनाथ मंडल यांनी बाबासाहेबाला बोलावून निवडणुकीत उभा केला. निवडणूक ती होती घटना समितीची, कारण की ब्रिटिशांनी म्हटलं होतं की जोपर्यंत तुम्ही आपलं घटना तयार करत नाही तोपर्यंत तुम्हाला आम्ही पूर्णपणे स्वातंत्र्य देऊ शकत नाही. काँग्रेसने खूप सूड घेतला बाबासाहेबांचा, हे सगळ्यांनाच माहित आहे.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर घटना समितीवर निवडून आले, काही दिवस कामही केला, परंतु जेव्हा बॅरिस्टर जिनाने अट मांडली होती की माझा पाकिस्तान वेगळा पाहिजे, त्यामध्ये एक जनसंघाचे नेते ज्याचं नाव जे संस्थापक आहेत श्यामाप्रसाद मुखर्जी यांनी जोर धरला होता की पाकिस्तान वेगळा झाल्या पाहिजे. सगळ्यात जास्त बॅरिस्टर जिना आणि श्यामाप्रसाद मुखर्जी या दोघांनी मिळून संसदेमध्ये गदारोळ केला आणि पाकिस्तानाची फाळणी झाली. पाकिस्तानाची फाळणी झाल्याबरोबर बंगाल प्रांत हा पाकिस्तानात गेला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पाकिस्तानाच्या राज्यघटनेचे सदस्य झाले आणि भारतामधून अपात्र झाले. बाबासाहेबांनी पाकिस्तानामध्ये जाणं स्वीकारलं नाही, ते अपात्र होऊन घरी बसून राहिले. परंतु डॉक्टर राजेंद्र प्रसाद कांग्रेसचे घटना समितीचे अध्यक्ष त्यांनी लगेच पत्र लिहिला कि बाबा साहब ने कुछ दिन पहले घटना समिति में बहुत बहुमूल्य काम किया है और उनके सिवा संविधान हम बना नहीं सकते. कोई भी हालत आज के आज मुझे बाबा साहब चाहिए. हा पत्र कोणाला लिहिला होता त्यांनी? बॉम्बे प्रेसिडेन्सी मध्ये बीजी खेर नावाचे मुख्यमंत्री होते काँग्रेसचे, त्यांना पत्र लिहिला होता. बीजी खेरने लगेच टेलिग्राम मिळाल्याबरोबर बाबासाहेबाला घटना समितीवर पाठवलं. घटना समितीच्या एकूण 17 समित्या होत्या. 17 समितींचे अध्यक्ष होते. सगळ्यांचे जबाब डॉक्टर बाबासाहेबाला द्यायचे होतं, कारण ते मसुदा समितीचे अध्यक्ष होते आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रत्येक गोष्टीला मानही देत होते आणि विरोधही करत होते. परंतु शेवटी बाबासाहेब त्यांना समजून सांगत आणि बाबासाहेब एक एक कलम करून 395 कलमा त्यांच्याकडून मंजूर करून घेतल्या. त्यावेळेस काँग्रेसची सत्ता होती. सगळ्यात जास्त काँग्रेसचे सदस्य होते. डॉक्टर बाबासाहेब एक महार समाजाचे त्या संसदेमध्ये सनातन्यांच्या सोबत होते. तरी पण त्या सनातन्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं म्हणजे काँग्रेस पक्षाने ऐकून घटना समिती तयार केली. जेव्हा 340वी कलम आरक्षणाची ओबीसी करिता मंजूर करून घ्यायची होती, त्यावेळेस सुद्धा खूप गदारोळ झाला होता. एससी आणि एसटी करिता गदारोळ नाही झाला होता, कारण सगळ्यात प्रथम 340व्या कलमाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी का महत्व दिला? कारण अदर बॅकवर्ड क्लास मागास प्रवर्ग जो आहे, इतर मागास प्रवर्ग, हिंदीमध्ये पिछडा वर्ग, हा गावकुसा बाहेर राहत होता. यांना शिकण्याची बंदी होती. मंदिरात येऊ देत नव्हते, विहिरीवर चढू देत नव्हते, विहिरीच्या पाणी आणू देत नव्हते, अशा नाना प्रकारच्या त्यांच्यावर अत्याचार होत होता. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निरखून पाहत होते. हे सनातनांच्या वस्तीमध्ये राहत नव्हते, गावाच्या बाहेर राहत होते. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं की जोपर्यंत या देशातला प्रत्येक माणूस समानतेमध्ये येत नाही, म्हणजे शिक्षण असो, सामाजिक बहिष्कार असो किंवा इत्यादी बाबी, तोपर्यंत सगळ्यांना समान संधी मिळाल्या पाहिजे. एससीचा तेच होता, एसटीचा तोच होता. म्हणजे हे तिन्ही प्रवर्गाचे लोक गाव कुसाबार राहायचे. यांची सावली जर पडली तर त्यांना विटाळ होत होता. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समानतेकरिता आरक्षण दिलं. आता प्रश्न उठतो की सुप्रीम कोर्टाने जो जजमेंट दिला, आज ते कितीतरी महान व्यक्ती आहेत शिक्षणाने, आणि त्यांना कसं काय वाटलं की वर्गीकरण झाल्या पाहिजे. म्हणजे जे लोक एससीचे असो, एसटीचे असो, ओबीसीचे असो, ते पैशाने सबळ झाले
झाले म्हणून त्यांना आरक्षण नको पाहिजे, म्हणजे त्यांचं वर्गीकरण झालं पाहिजे, हा कुठला न्याय आहे? आजही या देशामध्ये एखादा एक आपण पेपरच्या माध्यमातून आणि लोकल मीडियातून पाहत असतो की एक नवरदेव घोड्यावर बसला, तो महार समाजाचा होता, त्याला गावच्या लोकांनी घोड्यावरून उतरवलं, मारलं, त्याची मूछ कापली. मग कुठून आज समानता आली आहे? आज आमच्या भारताचे राष्ट्रपती देवळामध्ये पूजा करायला जातात, त्याला तिथले साधू लोक पूजा करू देत नाही. समानता आली का? आलीच नाही. माझ्यावर टीका करणाऱ्या त्या माझ्या समाजाच्या माणसाला मी सांगू इच्छितो की दादा, हा सगळा गदारोळ जो आहे काँग्रेसच्या काळापासून आहे का? काँग्रेसने कधीही आरक्षणावर बोट ठेवलं का? संविधानावर बोट ठेवलं का? जेव्हा जी भारतीय जनता पार्टी बसली तेव्हापासून संविधानावर बोट ठेवत असते. म्हणून मला सांगायचं आहे की जर असं झालं, पुन्हा बीजेपी सरकार महाराष्ट्रामध्ये आली तर एससी आणि एसटी यांचा वाटोळा झाला आणि ओबीसीचा सुद्धा वाटोळा झाल्याशिवाय राहणार नाही. ओबीसी मित्रांनो, मैत्रिणींनो, तुम्ही पण ऐकून घ्या. आज तुम्हाला कोणते आमदार खासदार किंवा ते आरक्षण नाहीये तेथपर्यंत ठीक होतं, परंतु तुम्हाला जिल्हा परिषद मध्ये सुद्धा आरक्षण बंद झालेलं आहे, याकडे लक्ष असू द्या. कितीतरी माझे बांधव आहेत, त्यांचा वोट हा बीजेपी कडे आहे. अरे बीजेपी काय करत आहे या तिन्ही प्रवर्गाकरिता तुम्ही बघत आहात की आपल्या महाराष्ट्रामध्ये मराठे 7 कोटी आहेत. 7 कोटी मराठ्यांना आज आरक्षण नाही मिळून राहिला. जाऊ द्या, जुन्या गोष्टी पकडून आपण काही करू शकत नाही. कायदे करण्याचा अधिकार संसदेला आहे, विधानसभेला आहे. कलम 246(2) प्रमाणे विधानसभा कायदा तयार करू शकते, कमिटी तयार करू शकते, संसदेला पाठवू शकते, मंजूर करू शकते. परंतु आमचे दाढीवाले बाबा म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना याबाबत कोणताच रस नाही. हळूहळू या देशावर जे 15% लोक आहेत ते या देशावर राज्य करणं त्यांचं मन बनलेलं आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये या संविधानाला उकळून फेकणं त्यांचा मानस आहे. काय झालं, आपल्या नागरिकांना व्यक्ती स्वातंत्र्य व व्यक्तिमत्व विकासाची हमी देण्यासाठी काही मूलभूत अधिकार दिले आहेत. त्यांचा तपशील अनुच्छेद 12 ते 35 पर्यंत 23 कलमी खर्ची घातले आहेत. हे अधिकार संसदीय कायद्याद्वारे मिळाले नसून ते थेट संविधानातून मिळाले आहेत आणि हे शाश्वत आहे. कोणतेही सरकार त्याला धक्का लावू शकत नाही व या अधिकारांचा मूळ हेतू सामाजिक आर्थिक समानता स्थापन करणे हाच आहे. सरकार जर त्यात हस्तक्षेप करीत असेल तर आम्हाला कोर्टात दाद मागता येते. त्यांची समानता, स्वातंत्र्य, धार्मिक स्वातंत्र्य, सांस्कृतिक शैक्षणिक स्वातंत्र्य, शोषणाविरोधी व संविधानिक असे वर्गीकरण करण्यात आले आहे. मग एवढं असून सुद्धा आज त्या संविधानाच्या आरक्षणाला हात कसं काय लावला? बाबा, संविधानामध्ये जे तिन्ही कॅटेगरीच्या लोकांना आरक्षण मिळालं ते आर्थिक बाबीवर नाही मिळालं. अजून डोकं फोडू सांगतो, या तिन्ही कॅटेगरीचे लोक समानतेमध्ये आले पाहिजे. प्रत्येक माणसाला कोणत्याही प्रकारच्या विटाळ नाही पाहिजे. प्रत्येकाला मंदिरामध्ये जाण्याचा प्रवेश असावा. प्रत्येक माणसाला आपल्या परीने जीवन जगता यावा हा सुद्धा त्यांना अधिकार मिळाला पाहिजे. शिक्षणाचा अधिकार मिळाला पाहिजे. प्रत्येक माणूस हा जे धनाढ्य लोक आहेत त्यांच्यासोबत शिकून ते त्यांच्यापर्यंत शिक्षण घेऊ शकतात, ही एक समानता पाहिजे. परंतु असं होत नाहीये. आपण आज आपल्या राज्यामध्ये पाहतो
शासकीय सरकारी शाळा ओसाड पडलेल्या आहेत. फडणवीस साहेबांच्या आणि एकनाथ भाऊ जे आहेत ते म्हणतात काय की 20 ची पटसंख्या असेल तर शाळा राहील, 19 झाली तर आपण ती शाळा बंद करू. मग 19 विद्यार्थी कुठे जावं? म्हणजे 2 किलोमीटर दूर शाळा असेल तिथं जावं, नाही का? मग आधीच्या काळात, काँग्रेसच्या काळात असं होतं का? 10 ची संख्या जर असेल तर शाळा होती. म्हणजे सरकारी शाळा बंद करणं हा तुमचा मानस आहे. मग मी आपल्या महाराष्ट्रीयन जनतेला, माझ्या बंधू आणि भगिनीला विचारतो की सरकारी शाळा जर बंद झाल्या आणि जर प्रायव्हेट शाळेमध्ये शिक्षण घेत राहिले आणि त्याच्यात गरिबांचे लेकरं जर असतील ते शिक्षण घेऊ शकतील का? अजिबात घेऊ शकणार नाही. काय करतील? चोऱ्या करतील, बेरोजगार राहतील, उद्धट कामं करतील, पुन्हा देशामध्ये अराजकता वाढेल. सगळ्यात ध्येय, जोपर्यंत शिक्षणावर लक्ष देत नाही कोणी तोपर्यंत राज्य चांगलं होऊ शकत नाही. कारण शिक्षण जोपर्यंत घराघरामध्ये पोहोचत नाही, जोपर्यंत घराघरामध्ये संविधान पोहोचत नाही, तोपर्यंत आपला राज्य, आपला देश सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही. तर मी ज्यांनी माझ्यावर बोट उचललं त्यांना मी खुला चॅलेंज करतो की त्यांनी एखाद्या चौकात येऊन माझ्याशी डिबेट करावा. फोनवर बोलून काही होत नाही. आणि चुकीच्या दिशेने, म्हणजे महासमाजाने जर चुकीच्या दिशेने जनतेला नेत असेल, हा चुकीचा आहे. की अजून एक गोष्ट सांगतो की ज्या दिवशी 14 ऑगस्ट 1947 ला काँग्रेसचे लोक बसले होते, पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, त्याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पंतप्रधान जवाहरलाल नेहरूच्या खांद्याशी खांदा लावून बसले होते आणि त्यांना कायदेमंत्री पद दिलं. कायदेमंत्री पद दिलं तर महासमाज खवळून उठला की बाबा काय करताय हे तुम्ही सांगितलं की काँग्रेस एक जडता घर आहे आणि तुम्ही कायदेमंत्री बनले काँग्रेसमध्ये जाऊन. बाबासाहेब हसले आणि कार्यकर्त्यांना उत्तर दिलं, पहा म्हणे मी घटना समिती मीच तयार करत आहोत की कोणताही माणूस संसदेमध्ये जाणार नाही तर आपल्या समाजाचे प्रश्न सोडवू शकणार नाही. म्हणून मी काँग्रेसला घेऊन कायदेमंत्री झालो. आता यानंतर तुम्ही म्हणाल की हिंदू कोड बिल जवाहरलाल नेहरूंनी पास केलं नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राजीनामा दिला, हेही बरोबर आहे. परंतु जवाहरलाल नेहरू एकटे काही करू शकत नव्हते. कारण की जवाहरलाल नेहरू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे खास मित्र होते. जर तुम्ही पुस्तके वाचाल, महार चौदार तळ्याचा सत्याग्रह सुद्धा वाचाल, त्याच्यामध्ये तुम्हाला कितीतरी ब्राह्मण लोक बाबासाहेबांच्या बाजूने होते सत्याग्रहाच्या वेळेस. असं नाही, बाबासाहेबांचे खूप सारे मित्र ब्राह्मण होते, काँग्रेसचे लोक होते, परंतु त्यांचं काय होतं, विचाराचं ताळमेळ बसत नव्हता. बस एवढंच होतं. तर सांगायचं तात्पर्य हे की आपण कोणत्याही मार्गाने जोपर्यंत शासनामध्ये बसत नाही तोपर्यंत आपण आपल्या समाजाचा विकास करू शकत नाही. आणि तिथपर्यंत जाणं आणि आवाज उचलणं ही एक कायद्याची बाजू असते. त्याकरिता एक शिक्षित बोलणारा व्यक्ती पाहिजे. तो आपल्या समाजाची प्रगती करू शकते, आपल्या जिल्ह्याची प्रगती करू शकते, आपल्या तालुक्याची प्रगती करू शकते. आणि हे सगळं काही होऊ शकते तर शिक्षणानंच होऊ शकते. असं नाही की एखादा आमदार बनून गेला, खासदार बनून गेला, सरपंच बनून गेला, याच्यानं होत नाही. हा सगळं करताना माणसाच्यावर सगळ्यात मोठा साठा असावा तर तो शिक्षणाचा असावा, कायद्याचा असावा. तेव्हाच तो माणूस जनतेची सेवा करू शकतो. तर मी आता जास्त काही बोलणार नाही. बोलायचं तात्पर्य हेच होतं की आता तरी विचार करा आणि 20 तारखेला जर तुम्ही जाल तर विचार करूनच जा. आणि पुन्हा जर
बीजेपी सरकार महाराष्ट्रामध्ये आली तर आरक्षणाचा काय होईल याचा तुम्ही विचार करून आपलं मत द्या. मी नाही म्हणत कुणाला की तुम्ही याला द्या की त्याला द्या, पण अभ्यास करा. खरोखर आज आमच्यावर किती संकट ओढावलेलं आहे आणि समोर काय होणार, दुर्गती झाल्याशिवाय राहणार नाही. आता पुन्हा बाबासाहेब जन्माला येणार नाही, कारण आपल्या समाजातले लोक दुभागलेले आहेत. कोणी इकडे पडतो, कोणी तिकडे पडतो, नुसत्या पैशासाठी काही करायला तयार आहेत, कोणत्याही पक्षात जायला तयार आहेत, स्वतः महान नेते समजायला तयार आहेत, परंतु जनतेची सेवा करायला कोणी तयार नाही आहे. आज तुम्ही बघता एखादा आमदार झाला तर तो 5 वर्षामध्ये धनाढ्य बनून जातो, कितीतरी पैशाने बाबाला भरून जातो. कुठला पैसा आहे यांच्याकडे? जनतेची सेवेसाठी यांच्याजवळ पैसा खर्च करायला नाही आहे आणि यांना घर भरायला पैसा आहे. तरी माझ्या मतदार बंधू आणि भगिनींनो, 20 तारखेला जाताना अभ्यास करून जा, विचार करा आपल्या घरी बसून आणि योग्य व्यक्तीला मत द्या. कारण बीजेपी जर आली तर राज्याच्या वाटोळा झाल्याशिवाय राहत नाही. धन्यवाद.